काय सांगाल की आज ऑगस्ट अभिवादन करण्यासाठी आला आहे? काय सांगितलं? या ठिकाणी या पुण्यभूमीला अभिवादन करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। इंग्रजांविरुद्धचा लढा, भारत छोडो याचा नारा आणि संपूर्ण देशामध्ये समस्त नागरिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, जनतेने उभा केलेला लढा आणि त्याबरोबर या लढ्यात आणि या दरम्यान ज्यांनी आपले बलिदान दिले त्या सगळ्यांना अभिवादन करणं, या दिवसानिमित्त आणि या निमित्ताने आपल्या आयुष्यात या भावनेने सतत राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रप्रथम या भावनेने काम करणं, या भूमिकेतून या ठिकाणी अभिवादन करायला महाराष्ट्र सरकारच्या वतीने, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने मी आणि आमचे सर्व सहकारी इथे आलेलो आहोत। जेनझी सोबत जे आहे ते नुकतंच सगळेच पक्ष जे आहेत आणि इव्हन आरएसएस सुद्धा जे आहे ते संवाद साधलेला आहे, कसं बघता येईल? योग्य आहे, उत्तम आहे आणि प्रतिसादही चांगला आहे। समाजातील सर्व स्तरातील सर्व वर्गाशीच संवाद करणं आमच्या कार्यपद्धतीचा भाग आहे। ही जी आमची तरुण मुलं मुली आहेत यांच्याशी सुद्धा संवाद हा आमच्या कार्यपद्धतीचा भाग आहे, अपेक्षितच आहे आणि त्या पद्धतीने आमचा पक्षसुद्धा, सरकारसुद्धा या संवादाला महत्त्व देतं। सर, एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते सातत्याने रखडलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन खरं तर पाहणी करणार आहे आणि ज्या ठिकाणी कामं रखडलेली आहेत मुंबई गोवा हायवेची त्या ठिकाणी मोठ्या टोल देखील बसवण्यात आलेले आहेत। स्थानिक नागरिकांचा रोष आहे की हे टोल बूथ जे आहेत ते काढले गेले पाहिजे। कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न। मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का। मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा, सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे। आणि जर राज ठाकरे किंवा मनसे स्वतःच्या मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या काळातल्या दिरंगाईचा प्रश्न विचारणार नसून ही पाहणी करणार असेल तर केवळ ती राजकीय पाहणी आहे। या मुळात विषयाशी गांभीर्यतेने पाहत आहेत असं मला वाटत नाही। विरोधी पक्षात अंबादास दानवे आहेत आणि अंबादास दानवे आज संघाच्या एका कार्यक्रमामध्ये ते सामील झालेले आहेत। बुलढाण्यामध्ये संघाच्या कार्यक्रमामध्ये गेलेले आहेत, सगळ्यांच्या बुवाळ्या उंचवलेल्या आहेत। खरं तर मतपरिवर्तन होतंय का विरोधी पक्षाला? मला त्याची माहिती नाही, अंबादास दानवेजी गेले का, कधी गेले, कशाला गेले, पण मी एक स्वयंसेवक म्हणून नेहमीच हे मानतो आणि आमची कार्यपद्धती आहे की आम्ही आणि समाज, स्वयंसेवक आणि समाज एकच आहे। स्वयंसेवक आणि समाज वेगळा नाहीच। आणि समजण्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही असं मानतो आमच्यासारखे आजचे स्वयंसेवक आणि समाजातील अन्य उद्या होणारे स्वयंसेवक असं मानून काम करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत। सर, मुंबई महानगरपालिकेचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 237 नगरसेवकांसाठी हायफाय टॅब जो आहे ते महानगरपालिका खरेदी करणार आहे ॲपल कंपनीचा। कसा पाहता ज्या पद्धतीने सर्वसामान्य मुंबईकरांच्या करामधून उधळपट्टी महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसून येते? पहिले गाडी खरेदी केली आणि आता टॅब खरेदी। या सगळ्याची चर्चा महापालिकेच्या सभागृहात होऊ शकते। प्रस्ताव आयुक्त आणतात, महापालिका त्याला आणि स्थायी समिती मंजूर देत असते। आणि टॅबचा विषय पुरता जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आधारावरची कार्यपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे। तंत्रज्ञानाच्या वापराला जी गॅजेट्स लागतील ते उपलब्ध करून देणं हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञान आधारित कार्यपद्धती जर सर्वपक्षीय होत असेल तर ती उधळण म्हणावी का याची चर्चा सभागृहात होईल। सर, सिद्धिविनायकच्या मंदिर दानपेटीमधल्या पैशांच्या चोरी प्रकरणात आता चौकशी लावण्यात आली आहे, परंतु सातत्याने विरोधक मात्र भाजपवरती टीका करते की मंदिर देखील तुम्हीच बांधता आणि तुम्हीच मंदिरामधली चोरी करता, अशा पद्धतीची टीका विरोधी पक्षांवरती। जे विरोधक आमच्याबद्दल असं अंगुली दर्शन करत असतील
त्यांना माझं थेट उत्तर आहे, चोर मचाए शोर. जो चोर असेल तोच शोर करत असेल, असं आमचं त्यांना थेट उत्तर आहे. सिद्धिविनायकाच्या बाबतीत सुद्धा चौकशी तक्रार आल्यावर करणं हे सरकारी काम आहे, ते सरकार करते आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने तक्रार आल्यावर चौकशीच करू नये असं विरोधकांना अपेक्षित आहे का? मंदिराच्या विषयावर सुद्धा, मंदिराच्या गाभाऱ्यावर सुद्धा राजकारण करणं आणि मंदिर पेटीवर सुद्धा राजकारण करणं हे विरोधकांना अपेक्षित आहे का? आणि त्यामुळे तक्रार आल्यावर चौकशी होणार, हीच कार्यपद्धती आणि ते प्रामाणिकता आहे. आणि त्यामुळे विरोधक चोर मचाए शोर अशी त्यांची भूमिका आहे. धर्मेंद्र प्रधानांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात आहेत की जेनजींची दिशाभूल करण्यात आलेली आहे, त्यामुळे मी मोदींशी चर्चा करूनच या सगळ्या संदर्भातला राजीनामा दिला, अशा पद्धतीची पहिली प्रतिक्रिया सध्या माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देतात. मी ती ऐकली नाही, ऐकून प्रतिक्रिया देईन. खरं तर महापालिका जी आहे नवीन गाड्या असतील किंवा मग इतर गोष्टींसाठी आता नवीन टॅबसाठी खर्च करण्यासाठी तयार आहे. पण मुंबईचे जे बीचेस आहेत, जसं जुहू चौपाटीवरचा वारंवार लोकशाही मराठी म्हणून आम्ही आढावा घेतो. आज 28वा दिवस आहे, जसे ते परिस्थिती पाहायला मिळते. का कचऱ्यासाठी तितकीशी यंत्रणा का लावली जात नाही? महापौर स्वतः जाणार होता, त्याही पोहोचलेले आहेत. 8 नगरसेवक आहेत तिथे, भाजपचेच आहेत. अमित साटम जे स्वतः तिथले आमदार आहेत. मग का अशी परिस्थिती? कुठे मुंबई महानगरपालिकेची शून्य कचरा मोहीम आहे. महापालिकेला उत्तरदायी व्हावंच लागेल. स्वच्छ भारत हा देशातला कार्यक्रम आहे. मुंबई महापालिका त्याच्यापेक्षा परागंदा होऊ शकत नाही. मुंबई महापालिकेला कर्मचारी, कामगार, वाहन व्यवस्था आणि वाहतुकीची व्यवस्था आणि कचरा साठवणे आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि सार्वजनिक स्थळा ठिकाणी शून्य कचरा करणे या गोष्टी कराव्याच लागतील. किंबहुना असे आदेशसुद्धा पालकमंत्री म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांना देईन आणि स्वतः त्या ठिकाणी भेट देणं आणि त्या विषयाचा पाठपुरावा करणं हे अमित साटम आमचे अध्यक्ष स्थानिक आमदार त्यांनी केलेलं आहे. आणि महापौरांनी सुद्धा तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. आता वेळ आली आहे, जर बीचेस साफ होणार नसतील तर मला असं वाटतं मंत्री म्हणून राज्यातला महापालिकेतल्या त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, हेच आयुक्तांना सांगण्याची आता वेळ आलेली आहे. शरद पवार पक्षाचे खासदार जे आहेत ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तर सातत्याने डिलिमिटेशनच्या बिलाच्या संदर्भातली चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने का होईना सर्वच पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतात आहेत. आणि त्यातच उद्या शरद पवार पक्षाच्या खासदारांना भेट जी आहे ती मोदींनी दिली. चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत. लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत. यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह, कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे. या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत. लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन. छात्रों की गूंज राहुल गांधी घेतात आहेत. विविध ठिकाणी ते अशा सभा घेतात आहेत आणि विद्यार्थ्यांना आव्हान करतात आहेत की कशा पद्धतीने पेपर लीक होते आणि त्याचसोबत सिस्टममध्ये कशा पद्धतीने घोटाळा आहे. या सगळ्या संदर्भात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. पहिलं छात्रों की गूंज याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, पण त्या कार्यक्रमानिमित्त राहुलजी गांधी यांना मी नक्की सांगेन, पहिली अपने पार्टी के अंदर की गूंज तो सुनिए. आपले सहकारी आपल्याबद्दल काय बोलतायत, आपल्या सहकाऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे का, आणि त्यामुळे पहिलं पार्टी के अंदर की गूंज सुनिए, बाद में परिवार की गूंज सुनिए. गांधी परिवार में गूंज क्या चल रही है ते आपण आपल्या बहिणीचे पती यांचं पहिलं ऐका आणि मग छात्रों क्या गूंजच्या बाबतीतली प्रामाणिकता सिद्ध करा. सर हिंदी में बताइए आज अगस्त क्रांति दिन के निमित्त से अंग्रेज भारत छोड़ो इस प्रकार का नारा देकर पूरे समाज ने, पूरे हिंदुस्तान ने, स्वतंत्र सेनानियों ने और आम जनता ने जो उठाव किया था, उस उठाव के दरमियान जिन भारतीयों ने बलिदान दिया, स्वतंत्र सैनिकों ने बलिदान दिया, उन सबको अभिवादन करने के लिए महाराष्ट्र सरकार की तरफ से आज यहाँ पर अगस्त क्रांति मैदान में
उस स्तंभ के सामने अभिवादन करने के लिए मैं महाराष्ट्र सरकार की तरफ से सहकारियों के साथ आया। राहुल गांधी जी ने जिस तरीके से छात्रों के गूंज का कार्यक्रम किया है उसे लेकर क्या कहते हैं? छात्रों की गूंज इस कार्यक्रम में मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा, लेकिन विषय आपने पूछा है तो इतना ही कहूंगा, अगर राहुल गांधी जी प्रामाणिक है तो छात्रों की गूंज के पहले अपने पार्टी के अंदर की गूंज क्या है वो समझे। अपने सहकारी पदाधिकारी सहकारी नेता ये अपने साथ है या उनकी बात कुछ और कह रहे हैं, ये पहले पार्टी के अंदर की गूंज सुनिए, फिर अपने परिवार की गूंज सुनिए, अपनी बहन के पति ये क्या कह रहे हैं, और फिर जाके प्रामाणिकता से आगे छात्रों की गूंज की बात करें। सिद्धिविनायक मंदिर में जिस तरीके से चोरी और विपक्ष जिस तरीके से आरोप लगा रहा है उसे लेकर कोई भी तकरार कंप्लेंट आई तो उसके ऊपर कार्रवाई होगी। सिद्धिविनायक के बारे में भी अगर कोई कंप्लेंट आई है तो सरकार उसके ऊपर कार्रवाई करेगी। इसमें विरोधियों के पेट में दर्द क्यों है? अगर एक्शन हो रही है तो एक्शन नहीं होनी चाहिए, उनका कहना है क्या? मंदिर सिद्धिविनायक का और उसके दान पेटी हो या गाभारा हो, इस पे पर भी राजनीति करने की ऊंची राजनीति होता ही है। जिस तरीके से प्रधानमंत्री मोदी से हर साल से मुलाकात कर रहे हैं, कहा जा रहा है कि एनडीए में एक नई ये पार्टी बहुत अच्छी बात है। माननीय प्रधानमंत्री तो हर बार सभी को मिलते हैं, अब हर सब दल के नेता उनसे बात करते हैं। ये तो लोकशाही में संवाद, डेमोक्रेसी में डिस्कशन सबसे बड़ा महत्वपूर्ण बात है कि ये मुद्दा होता है, और इस प्रकार की पहल अगर सभी दल अब प्रधानमंत्री जी कर रहे हैं तो इसका स्वागत होना चाहिए, ना कि इसका विरोध।